नाही, क्रोध अग्नीमध्ये तिने आपलं शरीर सोडून दिलं, ती जळून भस्मसात झाली। शिवजीला ते दुःख सहन झालं नाही। शिवजीने वीरभद्र नामाचे दैत्य प्रगट केले, दक्षाचा यज्ञाचा विध्वंस केला आणि मग सगळीकडे हाहाकार मातला। वीरभद्राला त्या ठिकाणी दक्षाकडे पाठवल्या गेलं आणि दक्षाने सुद्धा त्या ठिकाणी वीरभद्राकडे पाहिलं। दोघांचं महाभयंकर अशा प्रकारचं युद्ध लागल्या गेलं। त्याच्यामध्ये दक्षाचा वध झाला, दक्ष यज्ञाचा विनाश झाला। आता या ठिकाणी दक्ष यज्ञाचा विध्वंस झाल्याच्या नंतर शिवजीची क्षमा मागण्यासाठी देवांचे कैलास लोकावरती आगमन होते। नारदजी ब्रह्मदेवाला म्हणाले, तुम्ही शिवतत्वाचा साक्षात्कार करून देणारे आहेत, नेमकं तुम्ही मला जी रमणीय आणि पवित्र अशी कथा सांगताय ती कथा ऐकण्यासाठी मी आज या ठिकाणी आनंदी आहे। ब्रह्मदेवजी म्हणाले, रुद्रदेवाच्या या विशाल सेनेने दक्षाच्या यज्ञामध्ये घुसून तेथे उपस्थित असलेल्या सर्व देवांना ऋषी मुनींना चांगले झोडपून काढले, त्यांना पळून लावले। तेथे सर्वजण आता पराजित झाले, हताश झाले। आता मात्र सर्वांनी शिवजीच्या ठाई विनम्र अभिवादन केलं, नमस्कार केला। हे लक्ष्मीपते, हे देवादी देवा महादेवा, तुमच्याशिवाय या पृथ्वी तलावर या ठिकाणी कोणी सुखी नाहीये आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला नतमस्तक होतोय। भगवान शिवजीचा पराक्रम, अगम्य असं प्रकारचं सामर्थ्य, कोणालाही त्याचा यथासांग त्या ठिकाणी लागत नाही। अशा प्रकारचा अपराध शिवजींना सहन होत नाही, म्हणून शिवजींनी वीरभद्र नामाच्या दैत्याकडून त्या यज्ञाचा विध्वंस केला। आता मात्र कैलासाच्या शेजारीत रुद्रमित्र कुबेराची मनोहर अलका नगरी आहे आणि तिच्याजवळ एक सुगंधी वन आहे। अशा त्या सुगंधी वनातून पक्ष्यांचे मधुर गुंजन ऐकू येत आहेत आणि त्यांच्या कानामध्ये बाहेरून नंदा, अलकनंदा या दोन नद्या वाहत आहेत। त्यांच्या दर्शनाने मनुष्य पाप मुक्त होतो। अनेक देवस्त्रिया तेथे पाणी पिण्यासाठी आलेल्या आहेत। एवढंच नव्हे तर कित्येक जणी आपल्या पुरुषांबरोबर त्यांच्या प्रवाहात क्रीडा करत आहेत आणि म्हणून कुबेराची अलकावती सुगंधित वने मागून त्या ठिकाणी पुढे आलेली आहे। अशा पद्धतीनं एक सुंदर असं तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी निर्माण झालं। उत्सुकतेने सर्वजण त्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करायला लागले। ही ज्ञानचर्चा खूपच रंगात आली, तपस्वी जनांना आनंद वाटला। सर्वजण त्या गंगेमध्ये नाहून निघाले। भगवान महादेवांना पाहून सर्वच त्या ठिकाणी धन्य झाले। नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। भगवान महादेवांना सर्वांनी साष्टांग प्रणिपात केला। श्रीहरींना पाहताच त्यांनीही उत्पादन देऊन आम्हाला अभिवादन दिले। देवाकडून शिवचरणी क्षमा प्रार्थना झाली। शिवजींनी पुन्हा दयाग्र अंतकरणाने दक्षाला त्या ठिकाणी जिवंत केलं। ब्रह्मदेव नारदजींना म्हणाले, श्रीहरी, लोकपाल प्रजापतीने दक्षाला नेमकं जिवंत केलं, दक्षाला पुन्हा जीवनदान दिलं आणि म्हणून शिवजींनी पराक्रमी वीरभद्राला हा सर्व यज्ञ उद्ध्वस्त करून टाकल्याच्या नंतर या ठिकाणी हे सामर्थ्य दाखवून दिलं। पुन्हा दक्षाला जिवंत केल्या गेलं आणि दक्ष शांतपणे उभा राहिला। त्यानंतर श्री विष्णू म्हणाले, महादेवजी, तुम्ही आमचे मायबाप आहात, तुम्ही सर्वस्व आहात, तुमच्याशिवाय आमचे पालन कोण करणार आहे? मी स्वतःला तुमचा दास म्हणून घेतो। म्हणून या ठिकाणी दक्षाची बाजू घेऊन यज्ञ रक्षणात वीरभद्राशी त्या ठिकाणी युद्ध केलं आणि या पक्षपाताबद्दल, या अपराधाबद्दल मला क्षमा करा असं त्या ठिकाणी म्हणाले। तुम्ही सर्वांनी कर्तव्यासाठी प्रेरित करणारे, अकर्तव्यापासून परावृत्त करणारे, सर्वांना दंड देणारे, शरणागताचे दुःख निवारण करणारे हे भोलेनाथ, स्वतःचा अपमान विसरून तुम्ही माझ्या पुत्रावर दक्षावर अनुग्रह केला, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे। नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। आता निज कृपेने समस्त शापांना दूर करून या यज्ञाचा उद्धार करा।
त्यानंतर इंद्रादी देवता, उपदेवता, लोकपाल, सिद्ध, ऋषी, मुनी आदी देवती, नाग सर्वच मंडळी त्या ठिकाणी आलेले आहेत. भगवान रुद्रदेवांची प्रेमपूर्वक सहर्ष त्या ठिकाणी स्थिती केली आणि स्तुती केल्याच्या नंतर दक्षाचा यज्ञ आता परिपूर्ण झाला. ब्रह्मदेव नारदजींना म्हणाले, मुनी अशा प्रकारे श्रीहरी, देवर्षी इत्यादी देवांनी भगवान रुद्रदेवांची, महादेवांची स्तुती गायली. महादेवजी स्तुतीला फार प्रसन्न होत असतात, कारण या विश्वाच्या पाठीवर असा कोणी नाही की त्याला स्तुती आवडत नाही. प्रत्येकाला काय आवडतं? स्तुती आवडते ना. विश्वाच्या पाठीवर प्रत्येकाला असं वाटतं का मी लहान आहे, मी लहान आहे. लहान आहे असं कोणालाही म्हणावंसं वाटत नाही. माझ्यासारखा मोठा या पृथ्वी तलावर कोणीही नाही. तसं आता सगळे देवी देवता भगवान अधिपती महादेवांची स्तुती करतायत. कशा पद्धतीनं स्तुती करतायत तर आपण सुंदर अशा श्लोकाच्या माध्यमातून पाहूया. श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. सर्वांनी भजन करायचं गोड. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. जय हो भोले. पृथ्वी की कण कण में भगवान शिव जी का वास है और जो भक्त शिव जी को सच्चे मन से याद करता है उसके समस्त पाप, उसके समस्त कष्ट शिव जी हर लिया करते हैं. श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं. जय हो भोले. शिवाय नमस्तुभ्यं. क्या बात है. एक लोटा जल सारे समस्या का हल. भगवान शिव जी के लिंग पर एक लोटा जल चढ़ाने से भगवान भोलेनाथ प्रसन्न होते हैं और अपने भक्तों को हर कामना से वंचित करते नहीं, हर कामना उनकी पूर्ण करते हैं. अगर आपकी भी भगवान शिव जी को सच्चे मन से चाहते हैं तो इस नाम का, इस जप का वारंवार प्रयत्न करें. श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं.
नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं खाली बसलेले श्रोतृवर्ग आपण म्हणायचं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं वा वा श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 श्री शिवाय महादेवा भोलेनाथा नम पार्वते पते शिव हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यं या दिव्य अशा महामंत्राचा जप आपण दिवसातून 108 वेळा करावा. दिवसातून 108 वेळा करावा. या नामाचा जप जर आपण केला तर त्रिकाल बाधित सुख आपल्याला प्राप्त होतं असं शिव महापुराण कथेच्या माध्यमातून इथं सांगण्यात आलेलं आहे. तर शिवजींचा महिमा अनंत आणि अगम्य आहे. सद्भक्तीने आपण गायला तर आपल्या जीवनामध्ये आनंद येतो. नारदजी दक्ष कन्येने स्वदेहाचा त्याग करून कालांतराने हिमालयाची पत्नी मीना हिच्या पोटी साक्षात जन्म घेतला. ती कथा प्रसिद्ध आहे. आणि मग तिने मोठे तप करून शिवजींना प्रसन्न करून घेतलेला आहे. शिव अर्धांगिनी होऊन ती गौरी झाली. अद्भुत लीला त्या ठिकाणी दाखवू लागली. अशा प्रकारे मी तुला परमदिव्य आणि भक्तिमुक्तीदायक आणि सर्वांचं मनोरथ पूर्ण करणारे हे सतीचरित्र कथन करून हे आख्यान अत्यंत पवित्र, पापांना दूर करणारे आणि आपल्या सर्वांना पावन बनवणारे, स्वर्ग, यश, आयुष्य, पुत्र पौत्र देणारे आहे. नवे नवे जो भक्तिमान पुरुष या ठिकाणी या आख्यानाला अंतकरणातून भावभक्तीने श्रवण करतो त्याच्या सर्व मनोरथ कामना परिपूर्ण होतात. साक्षात त्याला परमगती प्राप्त होते. अशा पद्धतीनं सतीचरित्र या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. तर आपल्याला तृतीय खंडामध्ये पार्वती खंडाचा अतिशय सुंदर भाग पाहायचा आहे. तर नेमकं पार्वती खंडाचा विचार करत असताना या ठिकाणी भगवान अधिपती महादेव नारदजी ब्रह्मदेवांना काय सांगतात तर पितामह देवी सतीने पित्याच्या यज्ञामध्ये देहत्याग केल्याच्या नंतर ती हिमालयाची कन्या कशी झाली आणि तिने उग्र अशा प्रकारची तपश्चर्या करून कशा पद्धतीनं भगवान शिवजींना प्राप्त करून घेतलं ही कथा आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. तर ती कथा तुम्ही आम्हाला सांगा. ही समोर बसलेली मुलं, तुम्ही खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. तुम्ही स्टेजवरती तुमचं काही काम नाही, समोर बसून घ्या. हा नम पार्वते पते शिव हर हर महादेव. ब्रह्मदेव म्हणाले, हे मुनी श्रेष्ठ, मी तुला
परमदिव्य अशी कथा सांगते. तर पूर्वी सतीश भगवान शिवजी बरोबर हिमालयावरती क्रीडा करत असताना त्या समयी हिमालयाची पत्नी मेना आणि तिला आपली मुलगी मानून तिचं कोड कौतुक त्या ठिकाणी करत असत. दक्षावर रागावून सतीने यज्ञस्थानामध्ये आपलं शरीर दहन केल्यामुळं ती हिमालयाची कन्या म्हणून त्या ठिकाणी जन्म घेते. तिची इच्छा असते आणि तिने मनामध्ये इच्छा धारण केलेली आहे म्हणून ती मेनेची कन्या झाली आणि या अवतारामध्ये तिचं नाव पार्वती ठेवण्यामध्ये आलं. नामकरण सोहळा झाला. नारदजी या उपदेशानुसार दुस्सह अशा प्रकारची ती तपश्चर्या करू लागली. शिवजीच मला पती म्हणून प्राप्त व्हावेत याच्यासाठी माता पार्वतीने अशी घोर तपश्चर्या केली. नारदजी म्हणाले, हे विधी, ज्या अर्थी सतीने मेनेच्या पोटी कन्या म्हणून जन्म घेतला त्या अर्थी ती मोठी पतिव्रता श्रेष्ठ स्त्री असली पाहिजे. ही पतिव्रता होती म्हणूनच हिला या पद्धतीचं जीवन प्राप्त झालं. नमः पार्वते पते शिव हर हर महादेव. म्हणून पातिव्रत्याचा विचार करत असताना तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. अनुसयेचं सुद्धा श्रेष्ठ पातिव्रत्य होतं म्हणून तिन्ही देव बालक स्वरूपामध्ये माता अनुसयेच्या हाताने भोजन घेतात. एखाद्या स्त्रीमध्ये असं पातिव्रत्य असलं पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. दुसऱ्याचं पातिव्रत्य बघून जर आपण ते अवलोकन करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या पद्धतीनं ते होऊ शकत नाही. एक पतिव्रता स्त्री आहे हो, लक्षपूर्वक ऐकला की आपल्या पतीचं एकही काम ती कधी ऐकत नाही. पतीने काही सांगितलं काम ती ऐकत नाही. आणि शेजारच्या स्त्रीकडे तिनं बघितलं, पतीने नुसतं पाणी मागितलं, जसं हातात मुसळ होतं हिनं वर फेकलं. हातातलं मुसळ वर फेकलं ना, अर्धा तास मुसळ जाग्यावरच थांबलं. म्हणली बाई काय पातिव्रत्य, पतीनं नुसतं पाणी मागितलं, हातातलं मुसळ अर्धा तास जाग्यावर थांबलं, असं पातिव्रत्य मी करणार म्हणली. घरी गेली, कधीच पतीची आज्ञा न पाळणारी. पण आज पतीला काय म्हणते, स्वामी तुम्ही मला पाणी मागा, तुम्ही मला भोजन मागा आणि मला मागितल्याशिवाय आज तुम्ही कोणतंच काम करायचं नाही. पती आनंदी झाले. म्हणले नेमकं आज कोणत्या भूतानं झपाटले कोणास ठाऊक, कधीच माझं कोणतं काम ऐकत नव्हती पण आज मला म्हणते पाणी माग. जेवायला सुद्धा कधी वाढत नाही पण आज म्हणते मी जेवायला वाढते. बघा. आणि बरोबर दुपारी 12 वाजता पती घरी आले. पाणी दे म्हणल्याबरोबर हिनं हातात मुसळ घेतलं आणि वर फेकाय गेली. जे मुसळ आलं डोक्यात खालीच बसले. म्हणले आता आपण पातिव्रत्याचा विचार करायचा नाही. अहो दुसऱ्याचं पातिव्रत्य बघून जर तुम्ही अवलोकन करण्याचा प्रयत्न केला तर त्या पद्धतीने तुम्ही पतिव्रता बनवू शकत नाहीत. तुम्ही दररोज आपल्या पतीची सेवा केला तर तुम्ही पतिव्रती व्हाल. विठ्ठल ज्या वेळेस भगवान पांडुरंग परमात्मा हे सगळं काही सुख एका समक्ष हातामध्ये पाहत होते आणि त्रिवेदिक सुख पाहत असताना त्यांना पांडुरंगाची मूर्ती साक्षात समोर दिसली. ही पांडुरंगाची मूर्ती दिसल्याबरोबर त्यांना कोण आठवायला लागलं, पंढरीश पांडुरंग परमात्मा आठवायला लागले ना. ते करकटेवर ठेवून उभे आहेत आणि 28 युगापासनं ते उभे असल्यामुळं त्यांच्याजवळ जो कोणी जीवात्मा जातो तो नतमस्तक होतो आणि आपल्या सगळ्या काही इच्छा अपेक्षा कामना परिपूर्ण करून घेत असतो. तसं त्रिकालबाधित सुख प्राप्त करून घेण्यासाठी भगवान शिवजीच्या चरणाचं ध्यान करावं लागेल. नमः पार्वते पते शिव हर हर महादेव. आदी करून ब्रह्मादी देव सर्वच या सृष्टीवरते देव या ठिकाणी आनंदी झाले. नारदजी म्हणाले, हे ऋषी, या ठिकाणी माता सतीने पार्वती या अवतारामध्ये कशा पद्धतीने आनंद घेतला आहे. पितरांनी देवाचं म्हणणे मान्य केलं. आपल्या कन्येला पूर्वी मिळालेल्या शापाचं स्मरण करून त्या विवाहाला संमती दिली. त्यांनी प्रसन्नतेने सर्व तयारी केली. मेनेचा हिमालयाशी अगदी विवाह झाला आणि त्या विवाह उत्सवामध्ये सर्व देवादिदेव उपस्थित आहेत. त्या मंगल प्रसंगी पितृगणांनी अनेक प्रकारची दान दिली. निमंत्रिताचा थोर सत्कार केला. सर्वांनी पितराची आणि हिमालयाची त्या ठिकाणी स्तुती गायली. समारंभ आटोपल्याच्या नंतर ही मंडळी शिवस्मरण करत 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 आपाप
आपल्या स्थानी परत गेली आणि मेनेला घेऊन हिमालय ही आपल्या घरी परत आले. तर पितृकन्यांना सनत कुमारांचा त्या ठिकाणी कशा पद्धतीनं शाप मिळतोय ही कथा पुढे आलेली आहे. तर अतिशय सुंदर कथा आहे. नारदजी ब्रह्मजींना म्हणाले, हे विधाता, मला मेनेची उत्पत्ती कशी झाली ही सांगा. तर या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, अरे दक्ष हा माझा पुत्र आणि त्याला 60 कन्या आहेत. त्याने कश्यपादी मुनींशी त्यांचे विवाह करून दिले. त्यामुळे त्या स्वधा नावाची जी कन्या आहे ती पितरांना दिली. तिने मेना, धन्या, कलावती अशा तिला 3 कन्या झाल्या आणि त्या पितरांच्या मानस कन्या होत्या. त्यांचा जन्म त्या ठिकाणी मातेच्या गर्भातून झालेला नव्हता, तर त्यांचा जन्म आयोनी संभव असला तरी लोकव्यवहाराला अनुसरून स्वधेच्याच कन्या त्या ठिकाणी त्या मानत होत्या. म्हणून त्या सौभाग्यशालीने, धर्मानुगामी, त्या श्रेष्ठ योगिनी, महाज्ञानी सर्वत्र संचार करून त्या ठिकाणी जगाला वंदनीय ठरल्या होत्या. त्या लोकमाता ठरल्या होत्या. त्यांचे स्मरण, नामसंकीर्तन केल्याने मनुष्याला मनोवंचित अशा प्रकारची फलप्राप्ती होते, असं त्यांचं महात्म्य आहे. एकदा त्या पितृकन्या द्विपात विष्णूचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यांनी श्रीहरीला साक्षात वंदन केलं. नम पार्वती पते शिव हर हर महादेव. सनकादिक मुनीश्वर त्या ठिकाणी आले. आदरार्थी सर्वजण उठून उभे राहिले, पण त्या 3 जणी तशाच बसून राहिल्या. त्यांनी या देवादिदेवांना पाहून नमस्कार केला नाही. विस्मित होऊन केवळ त्या बघत राहिल्या. हे पाहून सनकादिकांना राग आला आणि रागाच्या भरामध्ये सनकादिकांनीही त्यांना शाप दिला. तुम्ही तिघीही मूर्ख आहात. पितरांच्या कन्या असूनही तुम्हाला आचार विचार कळत नाही. आम्हाला पाहून तुम्ही उठून उभ्या राहिल्या नाहीत, आमचा आदर सत्कार केला नाही, आम्हाला नमस्कार केला नाही, म्हणून या प्रमाणाबद्दल तुम्हाला शिक्षा मिळालीच पाहिजे. तुम्ही स्वर्गातून भूलोकापर्यंत जा आणि मानवांच्या स्त्रिया त्या ठिकाणी तुम्ही व्हाल, एवढीच मोठी शिक्षा तुम्हाला आहे. अशा पद्धतीनं सनत कुमारांचा शाप ऐकून त्या 3 जणी आश्चर्यचकित झाल्या आणि मुनीश्वरांच्या चरणावरती लोटांगण घालू लागल्या. हे नाथ, आमच्या हातून महाभयंकर चूक झालेली आहे. हे विभो, आता आम्हाला त्या ठिकाणी तुम्हीच दयाग्र अंत करणारे माफ करा अशी आमची विनंती आहे. तेव्हा सनत कुमार म्हणाले, हे पितृकन्यांनो, मी तुमचा शापापासून कसा उद्धार होईल एवढंच सांगतो. हिमालय पर्वत हा विष्णूच्या अंशरूप असून हिमाचा तो आधार आहे. तुमच्यापैकी सर्वात मोठी मेना ही त्याची पत्नी होईल आणि हिच्या पोटी पार्वती जन्म घेईल. त्याची दुसरी कन्या धन्या ही जनकाची पत्नी होईल आणि हिच्या पोटी महालक्ष्मी सीतेच्या रूपाने ती जन्म घेईल. तिसरी आहे कलावती, द्वापार युगामध्ये वृषभान वेशेची ती भार्या होईल आणि हिला राधेची माता होण्याचा गौरव प्राप्त होईल. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. अशा प्रकारे पार्वतीच्या वरदानाने मेनेला त्याच देहाने कैलास पद त्या ठिकाणी प्राप्त झाले. धन्येला वैकुंठ पद प्राप्त झालं. कलावती राधेसह जीवनमुक्त होऊन ही सर्व मंडळी आता गोलोकी निघून गेलेली आहेत. म्हणून विपत्ती सोसल्याशिवाय मनुष्य नेहमी सत्याच्या मार्गाने चालत नाही. म्हणून आज जी माणसं जीवनामध्ये सहन करत असतात तीच माणसं एक दिवस देवतेचं स्वरूप प्राप्त करून घेत असतात. नम पार्वती पते शिव हर हर महादेव. तर धन्येची कन्या सीता ही प्रभू रामचंद्राची पत्नी होईल. नवे तर दुस्तर तप करून ती शंकराची प्रिया होईल. धन्येची कन्या ही सीता म्हणजे रामचंद्र प्रभूची पत्नी होईल. लोकाचाराचा आश्रय घेऊन त्याच्या समवेत ती राहील. कलावतीची कन्या राधा ही सुद्धा कृष्णाची महासखी होईल. अशा प्रकारे नारदजी शापाच्या निमित्ताने पितृकन्यांना दुर्लभ अशा प्रकारचं वरदान देऊन सनत कुमार आपल्या बंधूसह अंतर्धान पावले आणि श्रीहरीची अनुज्ञा घेऊन त्या 3 बहिणी आपल्या स्वतःच्या स्वस्थानी घराकडे निघून गेल्या. आता देवी कडून माता भगवती उमादेवीची स्तुती कशा पद्धतीनं गायली हे आपण पाहूया. नारदजी म्हणाले, पितामह, आपल्या
या ठिकाणी मेनेचा पूर्ववृत्तांत त्या ठिकाणी आपण सांगितला, तिच्या विवाहाचा प्रसंगही कथन केला. पण ब्रह्मदेव म्हणाले, विवाह झाल्याच्या नंतर पर्वतराज हिमालय मेनेला घेऊन आपल्या घरी आले. तेव्हा त्रैलोक्यातील सर्वच देवादी देवांना आनंद झाला. मग ते पत्नीसह सुखाने त्या ठिकाणी जीवनाची कालक्रमणा करू लागले. काही ब्राह्मणांना भोजन दिले, आशीर्वाद घेतला. पत्नीसह सुखाने राहत असताना एक दिवस विष्णू आदी देव, महात्मा मुनी या सर्वांची भेट झाली. त्यांना पाहून हिमालयाला फार आनंद झाला आणि त्यांनी सर्वांनी त्या ठिकाणी हिमालयाला आशीर्वाद दिला, हिमालयाला नमस्कार केला. देवादिदेव आता निघून गेले. आज तुमच्या आगमनाने माझा जन्म सफल झाला, माझे तप सफल झाले, माझे ज्ञानही सफल झाले, मी धन्य झाले. माझी पत्नी, माझे कुळ, माझी भूमी सर्व काही धन्य झालेले आहे. नवे नवे मी तुमचा सेवक आहे आणि तुम्ही ज्या हेतूने येथे आला आहेत हे तू त्या ठिकाणी आता स्पष्ट करून सांगा. या सगळ्या गोष्टीचं बोलणं ऐकून देवांना आणि मुनींना फार आनंद वाटला आणि मग देवांनी त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. ती हिमालयाला आणि मेनेला काय बोलतात लक्षपूर्वक ऐका. हे महाप्राज्ञी हिमालया, आम्ही कोणत्या उद्देशानं या ठिकाणी आलेलो आहोत हे तुम्हाला माहिती आहे. कारण आम्ही श्रद्धापूर्वक तुमची स्तुती गातोय. शिवलोकवासिनी, आदिशक्ती, सदशिवप्रिये, हे दुर्गे, हे जगदंबे, आम्ही तुम्हाला त्रिवार वंदन करतो. आम्ही तुमच्या चरणावरती साष्टांग नतमस्तक होतो. तू परम कल्याणकारी आहेस, पावन आणि शांत स्वरूप आदिशक्ती आहेस, तू ज्ञानमयी आहेस. काय स्तुती आहे, आम्ही तुला नमस्कार करतो. तू शुभकारक आहेस, नवे नवे तू प्रकृती आहेस, स्थूल आहेस, तू सूक्ष्म आहेस, तूच सर्वांचा परमाश्रय आहेस, तू अंतर्विद्या आहेस. तर आज आमची अशी इच्छा आहे की तुझ्या ठाई एवढी शक्ती वसली असल्यामुळं तू जगताची उत्पत्ती, स्थिती, लय, कीर्ती या सगळ्या गोष्टी जाणतेस. तूच पंचतत्वाचे सार रूप आहे. तू नीतिजनांची नीती आहेस, तू देव समूहाची शक्ती आहेस, तू प्राण्यांचे नाक, कान, नेत्र, मुख, भुजा, वक्षस्थल, हृदय या सगळ्या गोष्टीचं सुख वाढवणारी आहेस आणि तू त्यांच्यामध्ये निद्रा रूपाने प्रवृत्त होऊन सर्वांना आराम देणारी आहेस. हे देवी, जगाचे कल्याण करणारी तू आहेस. आणि या सगळ्या स्तुतीला ऐकून मेना प्रसन्न झाली. मेनेला आनंद वाटला. अशा प्रकारे हिमालय सर्व देवांनी महेश्वरी उमादेवीची वारंवार स्तुती केली. तिच्या दर्शनाची उत्कंठा, इच्छा धरून देवांना उमादेवीचे दर्शन त्या ठिकाणी घडावे असं वाटलं आणि म्हणून त्या ठिकाणी हिमालय आणि मेनेच्या समोर सर्व देवांनी बोलायला सुरुवात केली. आता मात्र आमची इच्छा अशी आहे की शिवजींनी काहीतरी अद्भुत लीला करावी आणि एका जगदंबेने तुमच्या पोटी जन्म घ्यावा. नम पार्वते पते शिव हर हर महादेव. अशा प्रकारे ही विनंती ऐकून भगवती देवीला नमस्कार केला. विनम्र भावाने सर्व देवी देवता हिमालय आणि मेनेच्या समोर उभे राहिले. त्यांच्या स्तुतीने दयामयी उमा प्रसन्न झाली. ती हसून म्हणाली, हे श्री हरी विष्णू, हे विधाता, हे देवतांनो, हे मुनिजनांनो, तुम्ही काहीच काळजी करू नका. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. मी योग्य वेळी हिमालय आणि मेना यांच्या पोटी साक्षात जन्म घेईल. रुद्रदेवांची स्तुती त्या ठिकाणी ऐकली आणि या सगळ्या गोष्टी ऐकून देवादी देवांना फार आनंद वाटला. आता मात्र मी देह त्याग करून सर्व सुखाचा त्याग केला. अमंगल वेश धारण करून शोक करत त्यांनी सतीच्या अस्थींची माळ आपल्या गळ्यामध्ये धारण केलेली आहे. शिवजी आता त्या ठिकाणी दुःखी झालेले आहेत आणि ते सतीची आठवण काढून जोरात हुंदके देत रडत आहेत. त्यांचा विरह भगवान देवादिदेव महादेवांना सहन होत नाही. त्यांना असं वाटतं, आता पृथ्वी तलावर मी एकटा आहे. वास्तविक शिवप्रभू विकाररहित, दीनतारहित, अजिंक्य, परिपूर्ण आणि मायेचे अधीश्वर आहेत. त्यांना मोहाचे आणि कामाचे तीळ मात्र त्या ठिकाणी प्रयोजन नाही.
आणि म्हणून त्या ठिकाणी मी पृथ्वीवर अवतीर्ण व्हावं, पाणी ग्रहण करावं अशी त्यांची स्वतःची इच्छा आहे. तर ती मला शिरसावंदी आहे. याप्रमाणे आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना आश्वासन देऊन माता जगदंबा देवी, शिवा देवी अंतर्धान पावली. तिचे वचन ऐकून विष्णू आदी देवांना, ऋषींना परमानंद झाला. हिमालय आणि मेनेला फार आनंद वाटला. ते तपश्चर्या करण्यासाठी आपापल्या स्थानी निघून गेले. मेनेला भगवतीकडून आता वर प्राप्ती होते. तर कशा पद्धतीने होते आपण लक्षपूर्वक ऐका. माता दुर्गा देवी अंतर्धान पावल्याच्या नंतर सर्व देवगण आपल्या स्वस्थानी निघून गेले. ब्रह्मदेवजी म्हणाले, नारदजी, विष्णू आदी देवांच्या उपदेशानुसार हिमालय आणि मेना या दोघांनी फार मोठी घोर अशा प्रकारची तपश्चर्या आरंभली. या पृथ्वी तलावर अशी तपश्चर्या कोणीही करू शकणार नाही. अशी घोर तपश्चर्या या दोघांनी आरंभ केली. दाम्पत्य शंभू आणि शिवाचे ध्यान करत भक्तियुक्त अंतकरणाने अहोरात्र आराधना करू लागले. शिवशक्तीच्या आणि कल्याण रूपाचे चिंतन करत करत, पूजा करत करत ते ब्राह्मणांना भोजन देऊन संतुष्ट करत जायचे. आणि साक्षात जगदंबा आपली कन्या व्हावी म्हणून मेनेने चैत्र महिन्यापासनं देवी उपासनेकरिता सुरुवात केली. ती अष्टमीला उपवास करायची, नवमीला भगवतीची गंध पुष्पादिकांनी सेवा करायची, पूजन करायची, खिरीचा नैवेद्य दाखवायची, गंगेच्या किनाऱ्यावर जायची, शंकर आणि दुर्गेची उपासना करायची, नाना प्रकारच्या वस्तू समर्पित करायची. अशा प्रकारे भगवती जगदंबा देवीची ती सेवा करू लागली. भगवती जगदंबा तिच्यावर प्रसन्न झाली. तेजोमंडलाने युक्त हसतमुख अशी तिच्या पुढे प्रत्यक्ष साक्षात जगदंबा देवी त्या ठिकाणी प्रगट झाली. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. तिचे ती दिव्य अशा प्रकारचे स्वरूप पाहून साक्षात मेना धन्य झाली. ती म्हणाली, हे महासाधवी मेने, तुझ्या उपासनेने अगदी मी प्रसन्न झाले आहे. आणि जरी तुझ्या मनात इच्छा असेल तर तू मला आज सांग, मी तुझे मनोरथ पूर्ण करणार आहे. मेनेने भगवतीला नमस्कार केला आणि ती म्हणाली, आज तुझे प्रत्यक्ष रूप मला पाहायला मिळाले म्हणून मी कृतकृत्य झाले. मला तुझी स्तुती करायची आहे, त्यासाठी माझ्यावर कृपा कर, माझ्यावर कृपा कर. माता भगवतीने साक्षात मेनेवरती कृपा केली. ते मधुर बोलणे ऐकून त्या ठिकाणी कालिकेने तिला प्रेमाचे आलिंगन दिले आणि तिच्या स्पर्शाने मेनेला महाज्ञान त्या ठिकाणी प्राप्त झाले. ओ माँ भवानी कृपा कीजिए, कीजिए माँ भवानी कृपा कीजिए. वाह वाह. कीजिए माधवानी कृपा कीजिए. जय हो. कीजिए माधवानी कृपा कीजिए. हो आंचल में छिपा लीजिए, आंचल में छुपा लीजिए. माँ भवानी कृपा कीजिए, कीजिए माँ भवानी कृपा कीजिए. जय हो भोले. माँ भवानी कृपा कीजिए. कीजिए माँ भवानी कृपा कीजिए. पलकों के सिंहासन पे मैंने तुझको बिठाया है, इस मन के अंदर ही तेरा द्वार सजाया है. जय हो. के सिंहासन पे मैंने तुझको बिठाया है, इस मन के अंदर ही तेरा द्वार सजाया है. ओ आके इसमें रहा कीजिए, आके इसमें रहा कीजिए. माँ भवानी कृपा कीजिए. क्या बात है, बहुत बढ़िया. माँ भवानी कृपा कीजिए. कीजिए माँ भवानी
कीजिए माँ भवानी कृपा कीजिए। सर्वांनी वर हात करायचे, गोड भजन करायचं सर्व महिला वर्ग। पहले भी व्यर्थ हुआ कई बार मेरा जीवन, मैं जो तोड़ नहीं पाया मोह माया का बंधन। पहले भी व्यर्थ हुआ कई बार मेरा जीवन, मैं तोड़ नहीं पाया मोह माया का बंधन। कोई पाप कर्म मैया मेरे सामने आए ना, जब जब तेरा भजन करूं तो सामने आए माँ। सच्ची भक्ति का वरदान दीजिए, सच्ची भक्ति का वरदान दीजिए माँ भवानी कृपा कीजिए, माँ भवानी कृपा कीजिए। ओ आंचल में छुपा लीजिए, आंचल में छुपा लीजिए माँ भवानी कृपा कीजिए, कीजिए माँ भवानी कृपा कीजिए, कीजिए माँ भवानी कृपा कीजिए। नमः पार्वती पति शिव हर हर महादेव। माँ भवानी कृपा कीजिए, माँ भवानी कृपा कीजिए। हे माँ भगवती, तू सदैव आमच्यावरती कृपेचं छत्र ठेवावं। आणि मग काही काळाने साक्षात मेनेवर कृपेचं छत्र ठेवलं आणि मेना आता गर्भवती राहिलेली आहे। मेना गर्भवती राहिली, तिला आनंद झाला। हळूहळू दिवसामागना दिवस जायला लागले आणि साक्षात या ठिकाणी मेनेच्या पोटी जगदंबेचा त्या ठिकाणी जन्म झाला। अशा प्रकारे सिद्धीसाठी भगवतीने आपली कन्या म्हणून प्रगट व्हावं या उद्देशानं हिमालय आणि मेनेने जगदंबेचे चिंतन करायला सुरुवात केली। तिचं एक एक वचन परिपूर्ण करण्यासाठी तो अंश जो आहे तो मेनेच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी स्थापन झाला। हिमवंताच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या देवीच्या कृपेने मेना साक्षात गर्भवती राहिली। मेनेच्या गर्भारपणाचे दिवस हळूहळू भरती होत आहेत। 9वा महिना सुरू झाला, 10वा महिनाही पूर्ण होत आला। तेव्हा बसंत ऋतूत चैत्र महिन्यातील नवमीला मृगशिरा नक्षत्रावर अर्धी रात्र संपल्याच्या नंतर माता भगवतीचा साक्षात जन्म झाला। अनाद निर्गुण प्रगटली भवानी, अनाद निर्गुण प्रगटली भवानी, अनाद निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागुनी पावसी निर्वाणी हो, पावसी निर्वाणी हो। जोग बा जोग बाबा ऐसा जोग बा मागणे। जय हो। द्वैत सारुनी बाळ मिघालीन, सारुनी बाळ मिघालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, वेदरहित वारीस जाईन, वेदरहित वारीस जाईन, वेदरहित वारीस जाईन, वेदरहित वारीस जाईन। ऐसा जोग
पार्वते पते शिव हर हर महादेव। साक्षात माता पार्वतीचा जन्म, जगदंबेचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे। सुंदर अशा नक्षत्रावर अर्धी रात्र संपल्यावर भगवतीचा जन्म झाला। तिचे आविर्भवन होताच आकाश स्वच्छ दिसू लागले, दिशा प्रकाशमान झाल्या, पृथ्वी मंगलमय झाली, जलाशयामधील जल मात्र स्वच्छ झाले, सरोवरामध्ये कमले उमळलेली आहेत, सुगंधी वायू वाहू लागला, देवानी आकाशामध्ये गर्दी केली, दुधुंबी वाजायला लागल्या, सुगंधी वाहू लागला, त्याच्या निनादाने आसमंत बहरला, स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली, गंधर्व गायन करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या, विद्याधरांच्या स्त्रिया त्यांना साथ करू लागल्या, महात्मा प्रसन्न झाले, शिवजी प्रसन्न झाले, सर्वत्र शुभ चिन्हांचा सुकाळ झाला, हिमालय श्रीमंत झाला आणि त्यांच्या नगरातील सर्व दुःख आता नाहीसे झाले। मेनीच्या उदरातून कन्या रूपाने जन्म घेताच भगवतीने निज स्वरूपात प्रगट होऊन तिला साक्षात दर्शन दिले आहे। म्हणून या ठिकाणी विष्णू आदिदेव सर्वजण त्या ठिकाणी एकत्रित आले, शिवलोकात निवास करणाऱ्या मंगलमयी कालिकेचे स्तवन केले। ते म्हणाले, हे अंबे, हे शिवप्रिये, हे दिव्य महादेवी, हे महामाई, हे देवांची कार्य सिद्धीस नेणारी, हे जगदंबा, तू आमचे कल्याण कर, तू आमचे कल्याण कर, तू मेनेचे मनोरथ पुरवलेले आहेस, तसं शिवजींचंही मनोरथ आता तू पूर्ण कर। त्यानंतर तुला वंदन करून आम्ही आपल्या आपल्या स्थानी निघून जाऊत। निळ्या कमळासारखी श्यामल अंगकांती असलेल्या त्या देवीच्या दर्शनाने मेना फार प्रसन्न झाली। तिचे दिव्य स्वरूप पाहून तिला आनंद झाला, तिचे उल्हासाने स्तवन केले। ती म्हणाली, हे महेश्वरी, अगं तू आदिशक्ती आहेस, त्रैलोक्याची या ठिकाणी जननी आहेस, नवे नवे देवतांकडून तुझी प्रशंसा झालेली आहे, याच रूपाने तू प्रत्येकाच्या चित्तामध्ये स्थिर होणारी आहेस। हे सगळं काही बोलणं ऐकून माता भगवतीला हसू आलं। ती म्हणाली, मीना, अगं माझ्यापेक्षा तू फार मोठी तपश्चर्या केलेली आहेस आणि या तपश्चर्येच्या द्वारे आज मी तुझ्या पोटी जन्माला आलेली आहे, तेव्हा मी तुझ्या उदरी कन्या रूपाने जन्म घेईन असे वरदान दिले होते। त्या वचनाला अनुसरून आज मी तुझी कन्या झालेली आहे हे सांगण्यासाठी मी तुझ्या समोर प्रगट आहे। मी जर स्त्री रूपाने थेट प्रकट झाले असते तर तुझ्या मनात देवीने आपले शब्द पूर्ण केले नाहीत असं वाटलं असतं, असा संभ्रम तुला निर्माण झाला असता। म्हणून आता तुझ्या मनात तीळ मात्रही शंका नाही, देवी म्हणून माझ्यावर स्नेह ठेवावा, त्यामुळे तुम्हाला माझीच उत्तम गती त्या ठिकाणी प्राप्त होईल। मी पृथ्वीवर अद्भुत लीला करून देवांची कार्य सिद्धीस नेईन, भगवान शिवजीची पत्नी होऊन आणि सज्जनांचे संकट रक्षण करेन। त्यानंतर जगदंबेने मेनेकडे पाहिलं आणि प्रसन्नतेने नवजात कन्येचं सुंदर असं स्वरूप त्या ठिकाणी तिने धारण केलं। नम पार्वते पते शिव हर हर महादेव। अतिशय सुंदर लहान स्वरूप तिने धारण केलं। ब्रह्मदेव नारदजींना म्हणाले, जगदंबेने मेने समोरच अगदी शिशुरूप धारण केलं। ती सामान्य बालकाप्रमाणे रडू लागली। ती रडत असताना घरातील स्त्रिया तिला फार आनंदाने उचलून घेत होत्या। त्या सर्वजणी तिला पाहण्यासाठी धावत होत्या। कन्येच्या जन्मव्रताचे व्रत कळताच हिमालयाला आनंद झाला। पुरोहिताला, ब्राह्मणांना बोलावून अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान त्या ठिकाणी हिमालयाने केलेले आहे। माता पार्वती आता हळूहळू त्या ठिकाणी मोठी होत आहे। लक्षपूर्वक ऐका, ती गिरिराज नंदिनी आहे, ती उमा आहे, ती पार्वती आहे, ती महेश्वरी आहे, अशी अनेक नावं तिला या ठिकाणी देण्यात आली। आता ती पार्वती असल्यामुळं हळूहळू मोठी होत आहे। पर्वतराजाकडे सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत, तरीही पार्वतीमुळे त्याच्या घराला विशेष शोभा आणि पावित्र्य त्या ठिकाणी आलेलं आहे। पार्वती आपल्या
हळूहळू त्या ठिकाणी मोठी झाल्याच्या नंतर मैत्रिणींच्या समवयमध्ये खेळत आहे आणि खेळता खेळता ती कधी गंगेच्या किनाऱ्यावर रेतीचे घर बनवून भातुकलीचा खेळ मांडत आहे, तर कधी चेंडूने खेळत आहे. अशा प्रकारे हसत बागडत नाना विविध प्रकारचे खेळ माता पार्वतीने खेळले. तिने विद्याभ्यास केला. पूर्वजन्मातील सर्व विद्या आणि तिला पारंगत आहेत, पण तरीही तिने आचार्याकडून धडे घेतले. एकाग्रतेने अभ्यास करून अल्पावधीतच सर्व विद्यांमध्ये ती प्रावीण्य अगदी पारंगत झालेली आहे. अशा प्रकारे अनेक लीला करत करत ती हिमालयाच्या घरामध्ये वाढू लागली. नारदजी या हिमालयांचा संवाद होतोय. आता नेमकं नारदजींचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे. नारदजींचं आगमन झालं. ब्रह्मदेव म्हणाले नारायण नारायण नारायण. नारदजी असे येतात का हो? नाही, तर हातामध्ये चिपळ्या घेतात. नारदजी भजन करतात. कशा पद्धतीनं? श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. जय हो. भजमन नारायण 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 हरि ओम नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 पते शिव हर हर महादेव. नारदजींचं आगमन झालं आणि नारदजी आता एके दिवशी सहजगत्या हिमालयाच्या घरी आलेले आहेत. हिमालयाने यथोचित सत्कार केला नारदजींचा. उठून विनम्र अभिवादन केलं. हिमालय आपल्या कन्येला नारदजींच्या चरणावरती घालतायत आणि ते म्हणतात, महर्षी आपले पाय माझ्या घराला लागले, त्यामुळे आज मी धन्य झालो. आपल्या ब्रह्मपुत्रांमध्ये श्रेष्ठ आणि ज्ञानसंपन्न आपण आहात. सर्वज्ञ असूनही दुसऱ्यावर उपकार करणारे आहात. आपण माझ्या कन्येचे गुण दोष या ठिकाणी मला सांगा. बघा, आता हिमालयाने त्या ठिकाणी नारदजींच्या समोर आपल्या कन्येला ठेवल्या गेलं. गुण दोष विचारले तेव्हा महर्षी बोलायला लागलेले आहेत. महर्षी काय बोलतात लक्षपूर्वक ऐका. तर हिला कोणता पती मिळेल नेमकं मला सांगा. तिचे भाग्य कशा प्रकारचे आहे तेही मला सांगा. हिमालयाच्या विनंतीवरून या ठिकाणी नारदजी बोलायला लागले. तू पार्वतीचा हात पाहिलास, तिच्या मुख चरणादी अंगाचेही अवलोकन केलेस. मग या ठिकाणी शैलराज मेना तुमची कन्या चंद्रकलेसारखी वाढत आहे. तर तिची कीर्ती ही सर्व जगतभर पसरलेली आहे. ती गुणरहित आहे, ती निष्काम आहे, माता पित्यांची सेवा करणारी आहे. म्हणून हिमालय मेना हे दोघेही त्या ठिकाणी सुखी आहेत. पण हिची लक्षणे काही वेगळी आहेत.
पार्वतीला त्या ठिकाणी आनंद झाला. पार्वती ऐकत आहे, भगवान शिव हेच आपले भावी पती आहेत हे तिच्या अंतर्मुखातून बाहेर पडत आहे. ती शिवजीचं चिंतन करू लागली. काय करावं, हिमालयाला मोठा प्रश्न पडला. तो तिला म्हणाला, मुनीश्वर, पार्वतीचे भविष्य जाणून घेण्याची मला फार व्यथा झालेली आहे. तिला चांगला पती मिळावा असं मला वाटतं, कारण कुठल्याही वडिलांना विश्वाच्या पाठीवर आपल्या मुलीला पती हा चांगलाच मिळावा असं वाटत असतो. तो निर्व्यसनी असावा, तो निर्व्यसनी असावा. विषमाच्या पाठीवर त्याचे आचार विचार चांगले असले पाहिजेत. हे गिरिराज, माझ्या पार्वतीला चांगला पती मिळावा अशी माझी इच्छा आहे. लक्षपूर्वक ऐका. अग्नी आणि गंगा यांच्याजवळ त्या ठिकाणी दोन्हीही गोष्टी आहेत. मग ती उपासकांना लवकर प्रसन्न होतात. आपली कन्या विवेकपूर्वक आहे आणि म्हणून ती अशी घोर तपश्चर्या करणारी आहे. पार्वतीनेही भावभक्तीने आराधना करावी असं महर्षींनी तिला सांगितलं. तिच्या तपश्चर्येनं सगळं काही ठीक होईल. शिवजी तिचे पती होतील आणि सर्वच तिच्या मनकामना पूर्ण करतील असा आशीर्वाद त्या ठिकाणी महर्षींनी दिलेला आहे. आणि महर्षी अंतर्धान पावले. नारायण नारायण नारायण. नारदजी निघून गेल्याच्या नंतर ही सर्व हकीकत हिमालय आणि मेनेच्या कानावरती आलेली आहे. पार्वती लज्जित झाली. तिच्या मुखावर स्मित हास्य झळकू लागलं. हिमालयाने तिच्या मस्तकाचे अवग्रहण केले. तिला आपल्या शेजारी बसवलं. ती आता मोठी झालेली आहे. पितृवात्सल्याने तिच्या डोक्याहून हिमालयाने हात फिरवला आणि ते तिला म्हणतात, शैलराज पुत्री,